हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मॉर्निंग झालेली आहे. मस्त रिऊ ईशान स्कूलला सुद्धा गेलेले आहे. त्यांचं सगळं मी आवरून दिलं. टिफिन वगैरे सर्व काही त्यांना देऊन दिलं आणि सोडून पण आले. नंतर ना मी थोडंसं किचन आवरलं, कारण की जे काही स्वयंपाकाचे वगैरे भांडे होते ना, ते मी क्लीन करून घेतले आणि त्यांच्यासोबतच मी माझी स्वयंपाक सुद्धा केलेला होता, जी की भेंडीची भाजी आणि चपाती त्यांच्या टिफिनमध्ये दिली होती आणि तेच माझ्यासाठी सुद्धा मी थोडी बनवून घेतली होती, जेणेकरून मला ही एक्स्ट्राची कामं म्हणजे हा फ्रीज वगैरे क्लीन करायचा होता ना, ते करता येईल आणि जी आपली रेग्युलर कामं असतात तीही होतील रिव्ह्यू येण्याच्या अगोदर, असं माझं काहीसं नियोजन होतं आज. तर मी पहिल्यांदा हा फ्रीज क्लीन करायला घेतला, कारण की भरपूर खराब झाला होता. पाठीमागून एकदम डस्ट अशी पूर्ण झालेली आणि जो काही एक्स्ट्रा पाणी बाहेर येतं, तर तोही ट्रे फुल भरलेला होता आणि तो रिकामा करायचा होता. म्हणून म्हटलं चला फटाफट ते फ्रीजचं पाठीमागची जी साईड आहे ती क्लीन करून घ्यावी. नंतर ना अंघोळ वगैरे झाली, छान पोछा वगैरे सर्व ही बाकी घरातली एक्स्ट्राची कामं माझी आवरून गेलेली आहे. देऊला सुद्धा घेऊन आले आणि त्यानंतर दुपारच्या वेळी मला आज जे मी काही शेंगदाणे वगैरे घेऊन आली होती ना, तर ते भाजून ठेवायचे होते. कारण की भाजून ठेवलं म्हणजे कसं, जेव्हाही लागतात तेव्हा आपण पटकन घेऊन भाजीला घेऊ शकतो. तसं ना, म्हणजे थोडे-थोडे भाजून ठेवा किंवा ते भाजीसाठी वापरा, असं होत नाही. एकदमच मी भाजून ठेवत असते. आत्तापर्यंत घरचे शेंगदाणे होते, त्याच्यामुळं ते आत्तापर्यंत गेले, पण आता संपलेले आहेत. म्हणून त्या दिवशीच मी बाहेर गेलती भाजीसाठी, त्यावेळेस घेऊन आले. तर मला हे झाड होतं ना बांबूचं, तर तेही मस्त क्लीन करून ठेवायचं होतं आणि त्याचा पॉट पाणी वगैरे चेंज करायचं होतं. म्हणून मग इथं माझं साइड बाय साइड ते सुद्धा चालू होतं आणि जे काही 2 किलो शेंगदाणे होते ना, तर ते त्या कढईमध्ये काही बसत नव्हते, म्हणून हाफ-हाफ भाजायचं असं ठरवलं. तर हे पॉटही माझं इकडं क्लिनिंगचं करण्याचं काम चालू आहे आणि शेंगदाणे हे ते मंद आचेवरच भाजावे लागतात. त्याच्यामुळं त्यालाच पण मला वेळ द्यायचा होता. ते काम तिकडं होतंय, तोपर्यंत माझं हे क्लिनिंगचं काम सुद्धा इकडं होत होतं. तर हे झाड खरं तर हॉलमध्ये होतं, पण म्हटलं आता थोडंसं किचनमध्ये पण आपण चेंज करूयात, म्हणून मी हे झाड आहे ना, आता किचनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतलाय. आणि जो काही स्टँड आहे ना, तर ते आहे केकचं स्टँड. तर त्या केकच्या स्टँडवरच मी हॉलमध्ये तो बांबूचं जे काही झाड होतं ना, ते ठेवलं होतं. ही जी काचेची बॉटल होती ना, तर ती मी दिवाळीच्या वेळेस सुद्धा डेकोरेशनसाठी यूज केली होती आणि त्याच्या आधी सुद्धा, म्हणजे आधीच्या वर्षी सुद्धा दिवाळीच्या वेळेस यूज केली होती. पण आता म्हटलं थोडंसं चेंज करूया, याच्यामध्ये ना एक मनी प्लांट लावूया. तर माझ्या गॅलरीत मनी प्लांट ऑलरेडी आहे, तर त्याचंच एक कटिंग घेतलं आणि ते मी ह्या बॉटलमध्ये लावते आणि ते सुद्धा माझ्या किचनमध्येच मी ठेवणार आहे. असं माझं काहीसं आजचं नियोजन होतं. तर हे 2 झाडं मी आज माझी लावून घेतलेत. खरं तर यांची जागा कुठे फिक्स करायची हे अजून माझं ठरलेलं नाहीये. तर पाहूया कुठे त्याला ठेवायचं किंवा कसं काय ते. पण आता सध्या तरी मी असं काहीसं ठेवलं आहे आणि अजून घरात थोडेफार चेंजेस होणार आहे. त्याच्यामुळं चालू होतं माझी कामं. रिहूला आणि गॅसवरती मंद आचेवर शेंगदाणे तर भाजतच होते. रिहू आणि ईशानला फ्रेंच फ्राईज खायचे होते. तर मी रेसिपी पाहिली होती. पाहूयात म्हटलं ट्राय करून, जर जमलं तर चांगलीच गोष्ट आहे, जेणेकरून आपल्याला रेडीमेड वगैरे फ्रेंच फ्राईज घ्यायची गरज पडणार नाही. घरी जर झाले छान, तर मग मी त्यांना देऊन देत जाईल. एक रेसिपी पाहिल्याप्रमाणे मी बटाटे घेतले, छान वॉश करून घेतले. नंतर त्याची साल वगैरे होती ती काढली आणि छान चॉप करून घेतले आणि त्यानंतर मस्त वॉश केले आणि आता मला हे ना थोडेसे बॉईल करून घ्यायचे होते आणि नंतर ड्राय पण करायचे होते. तर तेही मी अयो केलं. कोण दुखतंय? रियांचंही खेळून झालं होतं. तर तो आला आणि "मम्मा तू काय करते?" हे त्याला पाहिजे होतं. आता त्याला खायची होतं कळ, तर त्याला थोडा सुद्धा वेळ नव्हता, की मला आत्ताच पाहिजे कळ, असा त्याचा हट्ट होता. म्हटलं थांब थोडं देते मी तुला. पण त्याचं नाही, आत्ताच्या आत्ता पाहिजे असतं. कधी-कधी ना रियाला सुद्धा मला ना असं थोडंसं पेशन्स ठेवायला शिकवायचंय. तर म्हणून मग मी थोडंसं लांबणीवरच टाकत होते, की "हां, थांब रिओ मी येते." आणि त्याच्याशी थोडीशी खेळत होते. तर त्याला मिळाला होता आज डेप्युटी क्लास लीडरचा बॅच, तर त्याचंच काहीसं डिस्कशन आणि त्याच्यामुळेच मी थोडंसं त्याला बोलत होते, की कसा दिला, काय दिला आणि असं काहीसं आमचं सुरू होतं. रिऊ आणि म्हणजे ईशान तर स्कूलमध्ये होता, पण ह्यांना हे फ्रेंच फ्राईजचं वेड 2 दिवसापासून लागलं होतं, म्हणून मला आज ट्राय करायचं होतं. रियाला मी
कड देते तर पाहतो पुढे काय करतोय, की कड त्याला खायचं होतं. इतक्या अट्टहासाने मला त्याने कड मागितलं आणि कड माझ्याकडून घेतलं. पण ती काही छोटीशी क्यूट अशी माझी जी साखरेची बरणी आहे नवीन, तिला पाहून रियानची असं काही झालं, की नाही मला आता कड नाही खायचं, मला साखरच खायची. ती बरणीच पाहिजे होती त्याला. इतकं म्हणजे तो हट्ट करत होता ना, की ती बरणीच त्याला पाहिजे होती. आता त्याला कड नको होतं, तर मी त्याला इथं ओरडत होते, की "नाही रे, तू कड मागितलं तर तुला कडच खावं लागेल. मी काही साखर देणार नाही." पण त्याचा हट्ट इतका असतो ना, बरं ठीक आहे म्हटलं थोडा वेळ थोडंसंच घे. आणि जेव्हा मी ही साखरेची बरणी काढली ना, त्यावेळेस ह्या जो काही टेबल होता ना, तर त्याच्यावरती थोडीशी जागा होती. तर असं वाटलं, की यार प्रत्येक वेळेस ते डोअर ओपन करा, त्या कॅबिनेटमधून घ्या, काढा. तर हे 4 जे काही माझ्याकडे छोट्या-छोट्या बरण्या होत्या ना, तर म्हटलं त्या इथंच जर ठेवल्या तर मला घ्यायला पण हँडी होईल आणि छान म्हणजे माझं काम झटपट होऊन जाईल. त्याच्यात मी साखरेची बरणी, एक छोटीशी चहा पावडर आणि मीठ वगैरे असं काहीसं भरून ठेवलेलं होतं. तर हे फ्रेंच फ्राईज मस्त असे पुसून वगैरे घेतले. त्याला फ्लॉवर वगैरे लावून मी ना ठेवून दिलं होतं रेस्ट करायला आणि जेणेकरून ईशान जेव्हा स्कूलमधनं येईल ना, त्यावेळेस मी त्याला फ्राय करून देईल, असं माझं ठरलं होतं. आता माझे शेंगदाणे वगैरे भाजून झाले होते. ते फ्रेंच फ्राईजचंही ऑलमोस्ट डन झालं होतं काम आणि म्हटलं थोडा वेळ आहे ईशानला स्कूलला घ्यायला जायचंय. तर त्याच्या आधी थोडे हे यांचे कपडे वगैरे होते ते प्रेस करून घ्यायचे होते. तर तेथे सुद्धा रियान आला होता कारण की तो मला खरंच इतका दमवतो ना दिवसभरात, की त्याला झोप वगैरे काहीच येत नाही आणि त्याचं सुरूच असतं कामं. ईशानलाही घेऊन आली. त्याचे फ्रेंच फ्राईज वगैरे पण मी तळून दिले आणि त्याचा मी रिव्ह्यू दाखवला नाही कारण की ते असे सॉफ्टच बनले होते. काही असे क्रिस्पी वगैरे बनले नव्हते. जशा पद्धतीने त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्याच पद्धतीने खरं तर मी केलं होतं. पण माहीत नाही माझं काय चुकलं. पण छान असे क्रिस्पी बनले नाही. तर पण रियान, ईशान आणि दोघांनाही आवडतात. तर दोघांनी आवडीने ते खाल्ले. आता शेंगदाणे सुद्धा थंड झाले होते म्हणून म्हटलं ते डब्यात भरून ठेवून द्यावेत. जेणेकरून आपल्याला जेव्हा लागतील त्यावेळेस ते घ्यायला होतील आणि इतकेसेच माझे पहिले जे होते ना ते राहिले होते. तर तो प्लास्टिकचा डब्बा होता म्हटलं आता तो रिकामा ठेवून द्यावा आणि ह्याच्यामध्ये स्टीलचा डब्बा जो होता माझ्याकडं एक्स्ट्राचा तर त्याच्यामध्ये मी ते ठेवून दिले शेंगदाणे आणि आता चहासुद्धा ठेवला होता. भरपूर सर्दी झाली आहे म्हणून आज दिवसभरातून मी 3 वेळेस तरी चहा पिली होती. इतकी सर्दी झाली ना चहा पिला की थोडं घशाला पण छान वाटतं म्हणून मी ही चहा घेतला. चहा मस्त एन्जॉय केला. त्यानंतर रियान इथे आला होता आणि ईशानला याला जायचं होतं, क्लासला जायचं होतं आणि त्याच्याच सायकलची चावी काही मिळत नव्हती. तर मी रिहूला विचारत होते, "रिहू तू चावी घेतली का?" तर तो बोलत होता, "हां, मी घेतली. मी इथं ठेवली, तिथं ठेवली." पण जाऊन शोधतोय तर त्याला खरंच ती मिळत नव्हती. आणि हे जे ड्रेस घेतले होते माझ्या मैत्रिणीच्या मुलीसाठी, तर खरं आजच द्यायला जायचं होतं, पण ती बाहेर गेली होती. घरी नसल्यामुळं आज काही गेली नाही. तर तो एक स्वेटर आणि हा एक टी-शर्ट असं मी घेतलं होतं. मुलींचे किती छान क्यूट-क्यूट असे ड्रेस मिळतात. मला तर हे दोन्ही खूप आवडले होते. तुम्हाला कोणता आवडला नक्की कमेंट करून सांगा. असे काहीसे छान ड्रेस मी दाखवत होते ना, त्यावेळेस मी रिहूला विचारत होते, की "रिहू बॅक कॅमेऱ्याने मी हे दाखवत होते ना, मी रिहू दिसते का कॅमेऱ्यामध्ये?" तर त्याने मला खरं तर आधी फसवलं, की "मम्मा तू दिसत नाही" आणि नंतर ना मी पाहिलं तर हां, दिसत होतं. असं काही मुलं आपल्यासोबत गमती-जमती तर करतच असतात. रियाचं तर भरपूर वेळा असं असतं आणि खूप वेळेस त्याने माझ्यासोबत असं काही प्रँक केलेला आहे. तर आता ईशान स्कूलला गेला होता आणि रिहूही पाणी खेळत होता खरं तर. तर त्याच्याशी बोलत-बोलत मी आता संध्याकाळची भाजीची तयारी करायला घेतली होती. शेवग्याच्या शेंगाचीच भाजी बनवायची होती म्हणून आहे ना शेंगा मी थोड्या शिजवते आणि नंतर बनवते ना, तर थोड्याशा त्या गरम पाण्यात टाकल्या होत्या. तोपर्यंत इकडं मी खोबरं, लसूण, कोथिंबीर, शेंगदाणे हे सर्व घेऊन त्याची तयारीच चालली होती. म्हटलं नंतर भाजून होईल आणि नंतरनं पटकन फोडणी दिली, की आपण पुढच्या कामाला रिकामं असं काहीसं. तर ही कोथिंबीर मी आजच शॉपमधून जाऊन घेऊन आली होती. तर भरपूर अशी माती होती त्याला आणि कोथिंबीरसुद्धा खूप महागली आहे. कारण की मी जेव्हा भाजीला गेली होती ना, तेव्हा तिथे तर ₹60 होते. म्हणजे खूपच मला एक्सपेन्सिव्ह वाटली म्हणून मी घेतली नाही आणि तशी छान होती, पण नाही घेतली. म्हटलं स्वस्तात कुठं मिळाली तर घेऊन जाईल. पण असं काही झालं नाही. आजसुद्धा मी खूप थोडीशी आणली ना, तर तरीसुद्धा ती ₹20 होती. छान अशी कोथिंबीर वगैरे वॉश करून घेतली. बंगलोरमध्ये ना, म्हणजे भाज्यांचे ऑप्शन मला थोडेसे कमी वाटतात, कारण की इकडं ना त्या वेगळ्या
पालेभाज्या वगैरे भरपूर असतात. शेवग्याच्या पाल्याची भाजी वगैरे म्हणजे ती मी कधी खाल्ली नाही किंवा बनवली सुद्धा नाही. किंवा ते देठ वगैरे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या असतात ज्या की आपल्या इकडं म्हणजे नाही खाल्ल्या जात किंवा नाही खात. किंवा गवार असते ती खूप जाडी-जाडीशी अशी असते, तर ती सुद्धा मला आवडत नाही, तर तीही कधी घेऊन येत नाही. फ्लॉवर त्यात पण भरपूर अळ्या वगैरे असतात, तर शक्यतो मी ते फ्लॉवर पण घ्यायचे टाळत असते. म्हणजे अशा बऱ्याचशा भाज्या नाही घेत, त्याच्यामुळे ऑप्शन खूप कमी असतात आणि त्याच भाज्या रिपीट होतात. शेवगा पण माझ्याकडे भरपूर वेळा होतो, मेथी होते, अ, मटकी अशा ज्या काही भाज्या आहेत ना, त्या आठवड्यातून म्हणजे रिपीट आठवड्यातून नाही, पण आठवड्यातून कधी-कधी 2दा सुद्धा होऊन जातात. असं काहीच तरी सुद्धा मला सकाळी स्वयंपाक म्हणजे सगळ्यांचा नसतोच, फक्त मुलांचा टिफिन आणि माझ्यासाठी इतका स्वयंपाक करायचा असतो. तर आता मी भाजीची अ, अ, हे भाजी ऑलमोस्ट माझी झाली होती म्हणजे त्याच्यात मला ना कोथिंबीर टाकायची होती. ऑलरेडी मी वाटणं थोडी ग्राइंड केली होती, पण तरीसुद्धा थोडंसं म्हटलं टाकावं आहे फ्रेश तर कारण की परत सुकून गेली की मग असं वाटतं यार आधीच यूज करायला पाहिजे होती आणि मला कोथिंबीर यूज करायला खूप जास्त आवडते म्हणून मग मी ना परत त्याच्यामध्ये थोडीशी आता गॅस ऑन करून परत त्याच्यात थोडीशी टाकते आणि थोडंसं झाल्यानंतर ना परत गॅस बंद करणार होते कारण की ऑलरेडी भाजी झाली होती. आता मला चपाती बनवायची होती आणि जी काही भांडी असतात ना माझ्याकडे भांडे खूप लिमिटेड आहे त्याच्यामुळे मग मी काय करते, की लगेचच ते भांडं आहे ना धुवून वगैरे ठेवून देत असते जेणेकरून भांड्यांचाही जास्त पसारा होत नाही आणि आपली कामंही पटापट होतात. ऑलरेडी माझी चपाती बनवून पण झाली होती. किचन ओटा सुद्धा क्लीन करून झाला होता. पण ह्यांनी मला चटणी बनवायला सांगितली होती आणि खरं तर ही चटणीचीच रेसिपी आहे. जे की आपण खरडा बोलतो ना, त्या टाईपमध्येच फक्त थोडासा वेगळा होता. कारण की याच्यात टोमॅटो वगैरे पण मला ॲड करायचा होता आणि लिंबूसुद्धा. तर तेल टाकलं होतं त्याच्यामध्ये. आता मी ना थोड्याशा मिरच्या, लसणाच्या पाकळ्या आणि जिरं वगैरे असं छान मस्त असं भाजून घ्यायचं. एकदम छान असं भाजल्यानंतर ना टोमॅटो पण मी त्याच्यामध्ये ॲड करणार होते आणि लसूण सुद्धा हे सगळं छान भाजलं, की त्यानंतरनं ते आपण जे खरडा म्हणजे याचा हिरव्या मिरचीचा जो खरडा बनवतो ना, त्या प्रकारेच आहे ना, तांब्याने किंवा कशाने आपण असं रगडतो. माझ्याकडे काही तांब्या वगैरे नव्हता म्हणून जे काही पावभाजीचं स्मॅशर असतं ना, तर त्यानेच मी ती छान अशी स्मॅश करून घेतलं होतं आणि खरंच मला आणि लिंबू वगैरे पिळलेलं, मीठ वगैरे हे सर्व ॲड केल्यानंतर आणि थोडीशी आणखी होऊ दिली, तर खरंच खूप छान लागलेली भाजी. मलाही खूप आवडली. मी कधी शक्यतो जास्त तिखट असं काही खातच नाही. पण 4 ते 5 मिरच्यांचाच मी हा खरडा बनवला होता. पहिलाच ट्राय होता म्हणून म्हटलं थोडाच बनवा आणि जेव्हा आवडेल तर आपण नेक्स्ट टाईम परत बनवू शकतो किंवा तसंही जास्त दिवस मी असं कोणतीच गोष्ट म्हणजे नाही खात. तेवढ्यापुरतंच तेवढं बनवायचं आणि खायचं असं काही असतं. भाजी म्हणा किंवा कोणतीही गोष्ट जी आज लागते ना, तर तीच फक्त तेवढीच बनली जाते नेक्स्ट डेसाठी. नेक्स्ट परत रिपीट का होईना, पण ती नेक्स्ट डेसाठी नवीन असतं. असं म्हणजे असंच असतं जेवणामध्ये आमच्या घरी. तर छान असं हा खरडा होतोय. तोपर्यंत मला इकडं थोडं सॅलड पण कट करून घ्यायचे होते, जे की बीटरूट म्हणा किंवा कॅरट आणि कुकुंबर सुद्धा. तर तेही मला कट करून घ्यायचे होते. साइड बाय साइड अशी कामं केली ना, तर मग फटाफट होऊन जातात. आता या टायमिंगमध्ये ईशान क्लासवरून आला होता. पण तो खेळायला बाहेर गेला होता. त्याला 15 मिनिटासाठी मी खेळायला सोडलं होतं आणि रियान मात्र रडून-रडून झोपला होता. कारण की त्याला साखर खायची होती आणि सारखं-सारखं तरी काय साखर खाणार. त्याला भाजी चपाती झाली होती, तरीसुद्धा ती त्याला खायची नव्हती आणि तो तसाच झोपी गेला होता. माहीत नाही आता उठेल की नाही. पण तो आता सध्या तरी झोपलेलाच आहे. फायनली माझा जो काही खरडा होता ना, तोही आता बनवून झाला होता आणि आता मला किचन वगैरे मस्त आवरून घ्यायचं होतं. कारण की जेवायला येण्यासाठी अजून यांना वेळ होता. तोपर्यंत म्हटलं छान असं आपण किचन वगैरे आवरून घ्यावं
तर आज मी हा छोटासा बदल केला होता, तरी इतकं छान वाटत होतं ना, तर खरंच मला म्हणजे असं खूप भारी वाटत होतं आणि मी मस्तपैकी असं किचन ऑर्गनाइज केलं होतं. बऱ्यापैकी आधी 2-3 दिवस माझं वरती सगळं सेटअप करण्यात गेलंच होतं, पण आता जो काही काउंटर दिसतोय तुम्हाला, तर ते छान असं क्लीन करून घेतलं. असा होता आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला? नक्की कमेंट करून सांगा. थँक